नमस्कार, जय हिंद. मी संजीव केळकर IIKDच्या या क्रॉसरोड सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि मेडिकल फील्ड रिलेटेड एका करिअरबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत किंवा तुम्हाला माहिती देणार आहोत. तर जर का तुम्ही 12वी सायन्सचे स्टुडंट असाल आणि ऑफ्थॅल्मिक डिव्हिजनमध्ये जर का तुम्ही करिअर करण्याचा विचार करत असाल तर प्रॉबेबली हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर ज्या करिअरबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत ते करिअर आहे करिअर ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट. तर काय आहे करिअर ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट पहिल्यांदा जाणून घेऊया. करिअर स्कोप अँड बॅकग्राऊंड. तर बघा, ॲक्च्युली बघायला गेलं तर दुनिया आता डिजिटलाइज झालेली आहे. ऑफिसचं ऑलमोस्ट किंवा घरी पण जास्तीत जास्त काम हे मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर होतं. त्यात कोरोना किंवा लॉकडाऊनमुळं सुद्धा बरीचशी लोकं मोबाईलचा जास्त वापर करायला लागली आहेत, ऑनलाईन झालेली आहेत. आणि त्याच्यामुळं बघायला गेलं तर तरुण पिढीमध्येच नाही तर मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये सुद्धा आय इन्फेक्शन हे एक कॉमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे मॅक्युलर डिजनरेशन किंवा डायबेटिक रेटिनोपॅथी यासारखे आजार वृद्ध माणसांमध्ये अगदी कॉमनली आढळून येतात. तर ही एक झाली महत्त्वाची बाजू. त्याचप्रमाणे जर का बघायला गेलं तर एका स्टडीप्रमाणे जर का तुम्ही 3 मीटरच्या दुरीवरून तुमच्या हाताची बोटं जर का मोजू शकत नसाल तर प्रॉबेबली तुम्हाला दृष्टीदोष आहे असं मानलं जातं. आणि अशा रुग्णांची संख्या भारतभर ऑलमोस्ट 80 लाख आहे. आणि या 80 लाख रुग्णांना ट्रीट करण्यासाठी जर का बघायला गेलं तर ऑलमोस्ट 10 लाखामध्ये एक ऑप्टोमेट्रिस्ट आहे इंडियामध्ये. पण तेच जर का तुम्ही US UK गेलात तर ऑलमोस्ट 2 लाखामध्ये एक ऑप्टोमेट्रिस्ट आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे येत्या काही वर्षामध्ये ऑप्टोमेट्रिस्ट ह्या करिअरची किती डिमांड असणार आहे हे तुम्हाला ह्या एकंदरीत संख्येवरनं किंवा अभ्यासावरनं लक्षात आलं असेल. त्यामुळं करिअर स्कोप ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट खूप छान आहे. अपकमिंग या फिर डिमांडमध्ये राहणारं एक करिअर आहे. तर तुम्ही सर्टनली करिअर ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट याच्याबद्दल विचार करू शकता. तर हे झाला बॅकग्राऊंड किंवा स्कोप. रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील तर ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट ऑब्व्हियसली तुम्हाला डोळ्यांबरोबरच डील करायचं आहे. तर प्रॉबेबली जी काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज असतात, इक्विपमेंट्स असतात, इन्स्ट्रुमेंट्स असतात तर त्यांच्या सहाय्यानं तुम्हाला डोळ्यांची तपासणी करायची आहे. जर का काही इंजरी झाली असेल, काही ॲब्नॉर्मॅलिटीज असतील, काही प्रॉब्लेम असेल डोळ्याला किंवा दृष्टीला तर प्रॉबेबली त्याचं तुम्हाला डिटेक्शन करायचं आहे, डायग्नोज करायचं आहे किंवा एखादी ट्रीटमेंट डिझाईन करून ती तुम्हाला पेशंटला सांगायची आहे. हा तुमचा सर्वात महत्त्वाचा रोल आहे. किंवा ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट तुम्हाला जर का दृष्टीदोष असेल पेशंटमध्ये किंवा जर का रिफ्रॅक्टिव्ह एरर असेल तर प्रॉबेबली तुम्हाला अकॉर्डिंगली आय ग्लासेस किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस सबस्क्राईब करायचे आहेत. हे पण एक महत्त्वाचं काम आहे. किंवा मायनर सर्जरीज तुम्हाला करायचे आहेत, जसं एखादं फॉरेन बॉडी जर का डोळ्यामध्ये गेली असेल किंवा लेझर सर्जरी करायचं असेल, सर्जिकल इंटरव्हेन्शन करायचं असेल तर त्या केसेसमध्ये सुद्धा ऑप्टोमेट्रिस्टचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. मेजर सर्जरी जनरली ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टच करतात. सर्जरीसाठी जनरली ऑप्टोमेट्रिस्ट आर नॉट अलाउड. आय मीन स्टेट लॉ जर का तुम्हाला अलाउ करत असेल तर अकॉर्डिंगली तुम्ही सर्जरीचा विचार करा. पण अदरवाईज मायनर सर्जरी, डोळ्यात काही गेलं असेल, एखादी फॉरेन बॉडी गेली असेल, पार्टिकल असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही काम करू शकता. आणि केस जर का क्रिटिकल असेल, जर का आय प्रॉब्लेम सिव्हिअर असेल तर तुम्हाला ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टलाच रिफर करायचं आहे. ते काम पण तुम्हाला करायचं आहे. पण प्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केसेसमध्ये पेशंटला असिस्ट करणं, हेल्प करणं ही काम तुम्ही ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट करू शकता. सेकंडली तुम्हाला चांगल्या दृष्टीसाठी, हेल्थसाठी किंवा विजनसाठी तुम्हाला पेशंटला काउन्सिलिंग करायचं आहे किंवा विकार होऊ नये त्यासाठी तुम्हाला अवेअरनेस क्रिएट करायचा आहे. तर हा एक मेजर नेट रोल बघायला गेला तर ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून तुम्हाला करायचं आहे. तर काय करायला लागेल जर का तुम्हाला ऑप्टोमेट्रिस्ट बनायचं असेल तर ज्याप्रमाणे आपण पहिल्यांदाच बोललो की हा एक मेडिकल कोर्स आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर का ऑप्टोमेट्रिस्टमध्ये करिअर करायचं असेल तर प्रॉबेबली तुम्हाला 12वी सायन्सचे स्टुडंट असणं गरजेचं आहे. 12वी सायन्समध्ये तुम्हाला PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 महत्त्वाचे सब्जेक्ट तुमच्याकडे असले पाहिजेत. कमीत कमी 50% मार्क पडून तुम्ही पास झालेले असला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की मेडिकल कोर्स आहे तर नीटची एक्झाम द्यायला लागेल. तर नीटचा ॲक्च्युली ऑप्टिमेट्री ह्या कोर्सशी काही संबंध नाही आहे. पण सर्टनली तुम्हाला जर का ऑप्टोमेट्रीमध्ये जर का करिअर करायचं असेल, ॲडमिशन घ्यायची असेल तर मोस्ट ऑफ द कॉलेज तुम्हाला मेरिट बेसिसवर ॲडमिशन देतात. पण काही कॉलेज किंवा स्टेटमध्ये एंट्रन्स एक्झामच्या बेसिसवरच ह्या कोर्ससाठी ॲडमिशन मिळते.
तर प्रॉबेबली तुम्ही कुठे लोकेट आहात किंवा कुठं राहताय, तुमच्या आजूबाजूला कुठची कॉलेज आहेत किंवा तुम्हाला कुठच्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे ऑप्टोमेट्रीसाठी, तर तिथल्या कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस पहिली समजून घ्या. मेरिट बेसिसवर ॲडमिशन मिळते का एंट्रन्सवर ॲडमिशन मिळते, अकॉर्डिंगली तुम्ही स्वतःला प्रिपेअर करा, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस सोपी जाईल. कॉमनली जर का बघायला गेल्या तर PGCET किंवा OUCET सारख्या एंट्रन्स एक्झाम आहेत, पण OUCET प्रॉबेबली फॉर ओरिसा आहे. PGCET बऱ्याचशा स्टेटमध्ये लागू पडते बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायला. पण पर्टिक्युलर कॉलेजची तुम्ही ॲडमिशन प्रोसेस एंट्रन्स एक्झाम का मेरिट बेसिस हे लक्षात घेऊन मगच तुम्ही स्वतःला प्रिपरेशन करा, तर प्रॉबेबली ॲडमिशन मिळणं सोपं जाईल. ओके, तर बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री हा एक 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे. काही इन्स्टिट्यूटमध्ये BSc इन ऑप्टोमेट्री हा 3 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम पण तुम्हाला दिला जातो. तर अकॉर्डिंगली जिथं सीट मिळते, जिथं ॲडमिशन मिळते, त्याप्रमाणे आयदर 3 वर्षाचा BSc इन ऑप्टोमेट्री किंवा 4 वर्षाचा बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री हा एक अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम तुम्ही पूर्ण करू शकता किंवा तुम्हाला पूर्ण केला पाहिजे. त्याच्यानंतर बकायदा तुम्हाला 1 वर्षाची इंटर्नशिप केली पाहिजे, कारण जर का तुम्ही इंटर्नशिप करत नाही तर प्रॉबेबली ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला 1 वर्षाची इंटर्नशिप पण केली पाहिजे आणि इंटर्नशिप केल्यानंतर तुम्हाला ऑप्टोमेट्री काउन्सिल ऑफ इंडिया या गव्हर्नमेंट बॉडीला जनरली अप्लाय करायला लागेल लायसन्ससाठी किंवा सर्टिफिकेशनसाठी. त्यांच्याकडनं ती प्रोसेस कंप्लीट झाली, तुम्हाला एकदा OCI म्हणजे ऑप्टोमेट्री काउन्सिल ऑफ इंडियाकडून लायसन्स मिळालं की मग तुम्ही भारतभर कुठेही ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून काम करू शकता. तर हा फ्लोचार्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या आणि अकॉर्डिंगली ॲक्टिव्हिटीज करून तुम्ही करिअर ॲज अ ऑप्टोमेट्री म्हणून सुरुवात करू शकता. कॉलेजेस कुठची आहेत तर बघायला गेलं तर प्रत्येक स्टेटमध्ये मेडिकल कॉलेज असतंच. 1, 2, 3 मेडिकल कॉलेज प्रत्येक स्टेटमध्ये आहेत आणि प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये MBBS डेंटिस्ट्री बरोबर बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री हा 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट किंवा BSc इन ऑप्टोमेट्री हा 3 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम मोस्टली अवेलेबल असतो. तरीसुद्धा मी काही इन्स्टिट्यूटची नावं तुमच्या रेफरन्ससाठी सांगतो. तर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही असाल तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक इथं आहे किंवा DY पाटील विद्यापीठ पुणे इथं आहे, भारती विद्यापीठ आहे परत पुण्याला, आम मेडिकल कॉलेज आहे पुण्याला खूप सारे इन्स्टिट्यूट आहेत, किंवा तीर्थंकर महावीर युनिव्हर्सिटी UP इथं आहे, किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली येथे आहे, NIMS युनिव्हर्सिटी जयपूरमध्ये आहे, आसाम काझीरंगा युनिव्हर्सिटी आहे आसामला, किंवा पारुल युनिव्हर्सिटी आहे, किंवा SNDT वुमन युनिव्हर्सिटी मुंबईला आहे. तर अशा बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री किंवा BSc इन ऑप्टोमेट्रीचा 3 किंवा 4 वर्षाचा कोर्स पूर्ण करण्याची संधी मिळेल. तर अकॉर्डिंगली तुमच्या लायकिंगचं किंवा कन्व्हिनियन्सचं कॉलेज निवडा आणि त्या ठिकाणी या अंडर ग्रॅज्युएट कोर्सचं ॲडमिशन घेऊन तुम्ही ॲडमिशन पूर्ण करू शकता. फीस किती असेल जनरली बघायला गेलं तर तुम्ही BSc इन ऑप्टोमेट्री करा किंवा बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री करा, जनरली 50,000पासून 1.25 ते 1.5 लाखापर्यंत प्रतिवर्ष याप्रमाणे पूर्ण कोर्ससाठी जर का बघायला गेलं तर 2 लाखापासून ते 5 लाखापर्यंतची फी तुम्हाला द्यायला लागेल. तर एवढं फायनान्शियल मॅनेजमेंट करून मगच तुम्ही प्रिपरेशन करा. म्हणजे ॲडमिशन घ्यायच्या आधी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की एंट्रन्स एक्झाम आहे का, त्याच्यासाठी प्रिपरेशन करणं, फीज किती आहे आणि अकॉर्डिंगली फायनान्स मॅनेज करणं. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर करिअरला सुरुवात केली पाहिजे. डिग्री घेतल्यानंतर काही सॉफ्ट स्किल पण तुम्हाला डेव्हलप करायची आहेत. आता सॉफ्ट स्किलमध्ये बघा जनरली कुठचंही करिअर घेतलं ना तर काही सॉफ्ट स्किल ही कॉमन असतात. जसं आता कम्युनिकेशन स्किल आहे, ऑलमोस्ट प्रत्येक करिअरसाठी हे एक मस्ट टू हॅव स्किल आहे. तर कम्युनिकेशन स्किल तुम्हाला डेव्हलप करायचं आहे, तुम्हाला फोकस ओरिएंटेड राहायचं आहे, तुम्हाला फोकस हे एक स्किल डेव्हलप करायचं आहे, कारण तुम्ही डोळ्यांची तपासणी करणार असता, त्यामुळे एकदम कॉन्सन्ट्रेशन फोकस ठेवून तुम्हाला तपासणी करायची. त्यामुळे फोकस हे स्किल तुम्हाला डेव्हलप करायचे. त्याचप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजीज किंवा इक्विपमेंट्स हल्ली डेव्हलप होतात, मॅन्युअली डोळ्याची तपासणी होत नाही, त्यामुळे ते सर्व नवीन टेक्नॉलॉजीज किंवा इक्विपमेंट्स आहेत त्या तुम्हाला ॲडॉप्ट करता आल्या पाहिजेत. ऑर्गनायझेशनल स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे, कारण तुम्ही ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट कदाचित 1, 2, 3 किंवा जास्त
आय क्लिनिक, आय हॉस्पिटल, मेडिकल इन्स्टिट्यूटबरोबर जोडलेले असाल, तुमचं स्वतःचा सेटअप असेल, तर प्रॉबेबली त्या सर्व ठिकाणची कामं मॅनेज करणं, ऑर्गनाईज करणं, यासाठी एक ऑर्गनायझेशन स्किल तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. लिस्निंग तुमचं पॉवरफुल असलं पाहिजे, कारण पेशंटची जी काही तक्रार आहे किंवा जे काही आजार आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं, ऐकणं हे एक मोठं स्किल आहे. त्यामुळे लिस्निंग हे स्किल पण तुम्हाला ॲडॉप्ट करायला लागेल, शिकायला लागेल. त्याच्याबरोबर सिस्टीम ॲनालिसिस, क्वालिटी कंट्रोल ॲनालिसिससारखी स्किल पण तुम्हाला डेव्हलप करायला लागतील. मेडिकल नॉलेज तुम्हाला कायम अपडेट ठेवायला लागेल, कारण तुम्ही मेडिकल फील्डमध्ये काम करताय, त्यामुळं नवीन घडामोडी काय होत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. तर ही जी काही सॉफ्ट स्किल आहे ती तुम्हाला अकॅडमिक कोर्सबरोबर डेव्हलप करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे केल्यानंतर मग तुमचं एक चांगलं करिअर होऊ शकतं. करिअर स्कोप काय आहे, एम्प्लॉयमेंट स्कोप काय आहे, तर डिग्री घेतल्यानंतर तुम्ही ज्युनियर ऑप्टोमेट्रिस्ट किंवा सिनियर ऑप्टोमेट्रिस्ट किंवा ऑफ्थॅल्मिक मेडिकल असिस्टंट म्हणून मेडिकल कॉलेजेसमध्ये, ऑफ्थॅल्मिक क्लिनिकमध्ये किंवा ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टबरोबर काम करू शकता. तर खूप चांगला करिअर स्कोप आहे. परंतु बघायला तुम्ही जर का स्वतःचा सेटअप टाकलात, प्रॉबेबली ॲज अ ऑप्टिशियन किंवा ॲज अ आय क्लिनिक म्हणून, तर तिथं ग्रोथला किंवा अर्निंगला जास्त स्कोप आहे. तुम्ही ॲज अ आय क्लिनिक, ॲज अ एंटरप्रिनर खूप साऱ्या हॉस्पिटलबरोबर, खूप साऱ्या ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टबरोबर एक बिझनेस रिलेशन डेव्हलप करू शकता, पेशंट रिकमेंड करू शकता, रिफर करू शकता. आणि अकॉर्डिंगली तुमचं एक जर का चांगलं बिझनेस स्किल असेल आणि स्वतःचा सेटअप असेल, तर प्रॉबेबली करिअर स्कोप किंवा ग्रोथ ही आणि अर्निंग ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या होऊ शकतील. ह्याच्या व्यतिरिक्त जर का बघायला गेलं तर तुम्ही ॲज अ अमेरिकन ऑर्थोप्टिस्ट काउन्सिलची एक परीक्षा असते, ट्रेनिंग प्रोग्राम असतो. तो 2 वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्राम देऊन तुम्ही ॲज अ ऑर्थोप्टिस्ट म्हणून पण करिअर करू शकता. ऑर्थोप्टिस्ट एक चांगलं करिअर आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही क्रॉस्ड आय किंवा डबल व्हिजन यासारख्या क्रिटिकल केसेसवर पण काम करू शकता, किंवा तुम्ही ऑर्थोप्टिस्ट म्हणून ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टबरोबर ॲक्च्युली सर्जरीजमध्ये पण त्याला असिस्ट करू शकता. तर हे एक चांगला पर्याय आहे. डिग्री केल्यानंतर 2 वर्षाचा अमेरिकन ऑर्थोप्टिस्ट काउन्सिलच्या ट्रेनिंग प्रोग्राम करून तुम्ही एक चांगलं करिअर करू शकता. तर त्याच्याबद्दल पण तुम्ही विचार करा. आणि अर्निंग बघायला गेलं तर तुम्ही जर का जॉब करत असाल तर प्रॉबेबली 30-40 हजारापर्यंत दरमहा अर्निंग तुम्हाला मिळू शकेल. पण जर का तुमचा स्वतःचा सेटअप असेल तर प्रॉबेबली अर्निंग हे खूप चांगलं आहे. तर या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्ही 12वी सायन्सचा स्टुडंट असाल तर 12वी सायन्सच्या कोर्सनंतर हा एक 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएशन प्रोग्राम करून ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून एक चांगलं करिअर करू शकता. तर आय विश यू क्वाईट ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू फॉर द करिअर ॲज अ ऑप्टोमेट्रिस्ट. आणि ॲज युजल ह्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑप्टोमेट्री या करिअरबद्दल चांगली माहिती मिळाली. असे प्रत्येक व्हिडिओ दर आठवड्याला आम्ही घेऊन येतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये एका पर्टिक्युलर करिअरबद्दल आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जर का तुम्ही या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून अपकमिंग व्हिडिओजबद्दल तुम्हाला अपडेट मिळतील. हे चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांमध्ये, रिलेटिव्हमध्ये या सर्वाची माहिती मिळेल. ज्या कोणी विद्यार्थ्याला किंवा स्टुडंटला, इंडिव्हिज्युअलला ऑप्टोमेट्री ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्याला डिटेलमध्ये ही इन्फॉर्मेशन पोचेल. कमेंटमध्ये काही लिहा, जर का काही अजून इन्फॉर्मेशन मिस झाली असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर करिअरबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये काहीतरी लिहा. त्यामुळं आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर काही प्रकाश टाकायचा प्रयत्न करू. तर थँक्यू. आय विश यू ऑल द बेस्ट अँड दॅट इज ऑल from my side to all of you for the career as an optometry. Thanks. Bye.